एक लक्षात ठेवा, एखादा पुरुष जर एखाद्या वेळेला आपल्या सौंदर्याची स्तुती करत असेल, त्याचा आपला काहीच संबंध नसताना आई तो जर आपल्या सौंदर्याची स्तुती करत असेल तर समजून चालायचं याच्यापासून आपल्याला धोका आहे, आपण सावध राहिलं पाहिजे. विनाकारण या जगामध्ये कुणीच कुणाची स्तुती करत नाही. कुणाला वेळ आहे स्तुती करायला? वाह काय सुंदर आवाज आहे तुमचा, वाह महाराज, वाह काय आवाज आहे. आज शेंदूर लावणारी माणसं या जगामध्ये अनेक असतात, आमच्याकडे येतात, काय सुंदर कथा चालू आहे, आम्ही आपलं खाली बघत असतो. हे शेंदूर लावणारे माणसं आहेत. शेंदूर लावणारे माणसं जीवनात नसले पाहिजे, जीवनामध्ये घाव घालणारे माणसं असले पाहिजे. अजून सोपं बोलतो, एखाद्या वेळेला कौतुक करणाऱ्या माणसाला, तुमची स्तुती करणाऱ्या माणसाला तुम्ही विसरलात तरी चालेल. तुम्हाला जागोजागी प्रत्येक वेळी टोचून बोलणाऱ्या माणसाला विसरू नका, कारण ते तुम्हाला बोलत असतात, ते तुमच्या भल्यासाठी बोलत असतात.